नमस्ते दोस्तों। मैंने अभी मुर्गी पालन करने के लिए देख रहे। अभी मेरे को उसका सर्टिफिकेट लेना है। वो जगह पे मेरे को जाके देखना है कौन सा किधर मिलता है, वो मेरे को पूछताछ करना है। वही थोड़ा पुणे में जाके मैं पूछताछ करने वाला है। पोल्ट्री फार्म का ट्रेनिंग लेने के लिए दादा साहब भूले ने मेरे को मिला था। उनके साथ में मेरे को ट्रेनिंग के लिए मेरे को जाना है उनके पास। अभी मेरे को भूले साहब ने लेके जाने वाला है। सांगा ना, मला कुठं घेऊन जाणार आहे तुम्ही? खडकीला खडकीमध्ये केंद्र खडकी आणि हायवे मुंबई आणि पुणे ह्यावेळेला आहे ना? शिवाजीनगरच्या पुढं. ठीक आहे ठीक आहे. मी पण जाणार आहे त्यांच्या बरोबर. त्यांचं फॉर्म भरायचं आहे. फॉर्म भरून आहे ना त्यांना द्यायचं आहे आणि नंतर आपल्याला ट्रेनिंग सुरू कधी होतं ते पण बघायचं आहे आपल्याला. राष्ट्रीय शासनाचे संवर्धन खाते अंडी मध्यवर्ती अंडी उबवण केंद्र खडकी. दोस्तों, ये मुर्गी पालने के लिए इधर ट्रेनिंग लेना पड़ेगा और अंडा जो बनाना, अंडे का उद्योग करने के लिए भी इधर ये जगह पे आके ट्रेनिंग देना पड़ेगा, तभी तो हम लोग को सर्टिफिकेट मिलेगा। जिसको भी अगर ट्रेनिंग लेना रहेगा ना, इधर आके सर का, डॉक्टर सर का नंबर है और नंबर लेके इनको कांटेक्ट कर देने का और इनसे पूछ लेने का कि कौन सा टाइम पे ट्रेनिंग रहेगा, तो सर ने बता देगा हम लोग को। ऑफिस के अंदर मैंने पूछताछ किया, उसके बाद में उधर ट्रेनिंग का ऑफिस है, उधर स्कूल चालू होता है, वो जगह पे हमको देखना है। इधर ही अपना ट्रेनिंग होने वाला है। ये ट्रेनिंग का स्कूल है ये। अभी अंदर जाना है, अंदर है, लोगों ने बैठा है। 10 बजे सब 10 बजे तक आ जाएगा ये। इधर 10 बजे के बाद में हमारा क्लास चालू हो जाएगा। 6वं निवडक खाद्य ग्रहण, म्हणजे जर आपण बाहेरून तयार करून आपले ओन खाद्य देत असेल तर हा प्रॉब्लेम आहे, अदरवाईज हा प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर पक्ष्यांची घनता म्हणजे त्याला दिली जाणारी जागा, ठीक आहे, आणि खाद्याच्या भांड्यांची कमी, आणि दुसरं खाद्याचा दर्जा, आणि शेवटचं आरोग्य स्थिती, असे 10 युनिफॉर्मिटीवर काम करणारे घटक आहेत. आता ह्याच्यामध्ये दुसरं काय, नोंदी ठेवणे व ब्रॉयलर उत्पादकता. आपण बघितलंय कशा कशाच्या नोंदी ठेवायच्यात, पिल्लाच्या वजनाच्या ठेवायच्यात आपल्याला, बरोबर. आता हे ब्रॉयलर उत्पादकता मूल्यांकन हा लय मोठा गोष्ट आहे, हे आपण बघणार नाही. हे थोडस किचकट आहे, आपण बघणार नाही, ठीक आहे. फक्त नोंदी कोणकोणत्या ठेवायच्यात आपल्याला, हा, अजून मॉर्टॅलिटी, बरोबर आहे, अजून वजन, आठवड्याला वजन घ्यायचे, लसीकरण कोणकोणतं दिलंय, औषधोपचार आपण कोणकोणता केलाय, बरोबर आहे. ह्या सर्वांच्या नोंदी आपल्याला त्याच्यामध्ये ठेवायच्या आहेत, जेणेकरून आपल्याला पुढे भविष्यात जाऊन त्याचं कॅल्क्युलेशन करता येईल की किती फरक पडतोय, किती फायदा आहे, किती तोटा आहे. कारण आपण हा व्यवसाय कमर्शियल बेसवर करतोय, बरोबर आहे. परसातले कुक्कुट पालन करत नाही, हा आपण व्यवसाय कमर्शियल बेसवर करतोय. आणि जेव्हा कमर्शियल हा विषय येतो तेव्हा नफा आणि तोटा, बरोबर आहे. नफा तोटा, त्यासाठी किती इनकमिंग आलं, किती आउटगोईंग गेलंय, अगदी लिटर पासून सगळं मोजलं जातं. नंतर जे आपण लिटर विकणार आहेत का नाही, कसं जातं लिटर माहितीये का, ब्रासवर 3000 रुपये काहीतरी ब्रास चालू आहे वाटतं, हा, ट्रॉलीवर काही जण घेतात, बरोबर आहे. तर हे लिटर सुद्धा विकल्यानंतर किती पैसे भेटले, काय भेटले, अगदी घरचा माणूस काम करत असेल तरी त्याची मजुरी लावायची आहे तुम्हाला, आणि मग बघायचंय की आपल्याला किती फायद्यात आहे. मग अगदी मजुरीवर जरी सुटत असेल, लोकांच्या घरी जाण्यापेक्षा स्वतःच्या घरी केलं तरी ते फायद्यात असतं, असं आम्ही म्हणतो. म्हणजे कधी कधी एखादी बॅच नुसती मजुरीवर सुटली, काहीच नाही भेटलं, एखादी बॅच वर्षभरातली, तरी आम्ही काय म्हणतो, ठीक आहे बाबा, लोकांच्या घरी काम करायला जाण्यापेक्षा हे आपल्या घरी उत्तम आहे. आणि कुठल्याही व्यवसायाला 2 वर्ष 3 वर्ष दिले, कुठल्याही व्यवसायाला द्या, कोणताही असू द्या, तुमचा वेळ द्या, त्याच्या स्टॅमिना ठेवा. लगेच मोठं व्हायचा प्रयत्न करू नका, कारण जेवढं आपण उंच जाऊ तेवढं खाली येणार आहे.
आणि बघा ज्यांनी स्टेडी ग्रोथ केलेली आहे त्याच्यात 100% यश आहे. 100%, काही पण असू द्या, स्टेडी ग्रोथ 100% ग्रोथ आहे. त्यांचे महत्व, बरोबर आहे. भारतामध्ये अंडी उत्पादनासाठी कोंबडी आणि बदक या पाळीव पक्ष्यांचे व्यावसायिक पालन केले जाते. ठीक आहे. मला आता कळलं, गव्हर्नमेंटचा पण बदक फार्म आहे आमचा, वडसा, गडचिरोलीमध्ये. नाही, तेवढं तिथं एकच आहे बदक फार्म, वडसा गडचिरोलीमध्ये. आता हे काल काय झालं, हे सगळं आता 4 दिवस झालं आम्ही सगळे कामाला लागलो. आज बी आयुक्त महोदयांनी बोलवलंय. ते काल जेव्हा VC घेतली त्यावेळेस कळलं की बदक फार्म बी आहे आमच्याकडे. नाही नाही, राजहंसच काय नाही आता, कारण पोल्ट्रीचं जेवढं आहे तेवढं काल सगळं कळलंय. आज हा ब्लॅक अँड भाग मुख्य आहे. अंडी उत्पादनाच्या 92% अंडी ही आपल्याला कोंबड्यांपासून मिळतात, उरलेली 8% अंडी बदकापासून. तरी म्हणून मी लई मोठे आहे, बरोबर आहे का नाही? 8% बदकापासून म्हणजे भरपूर आहे. नाही आता काय म्हणजे माहित नाही आपल्याला. आता समजा आपल्याकडे इथं जर अवेलेबल झाली बदकाची अंडी तर कदाचित आपण खाऊ किंवा न खाऊ, किंवा त्याचं तेवढं उत्पन्न नसन, मग त्याची कॉस्ट जास्त येत असेल. म्हणजे आता आपल्याकडे 300 अंडी देणाऱ्या कोंबड्या आहेत वर्षाला, ते जर 100च देत असतील किंवा 70-80 देत असतील तर साहजिकच आहे त्या अंड्याची कॉस्ट जास्त होणार आहे. आणि मग जर त्या अंड्याची कॉस्ट जास्त होत असेल तर आपण खाणार नाही. 5 रुपयाला 10 रुपयाला अंड भेटत असेल आणि ते जर 20, 30, 40 रुपयाला भेटत असेल तर तेवढं कन्झम्पशन होणार नाही. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी, किंवा बदकावर कोणी अजून अभ्यास केला नाही. आता समजा जर मागणी असेल बदकाच्या अंड्यांना, उद्या चालून मग त्याच्या वर्गाची, स्ट्रेनची, जातीची, बरोबर आहे ना, असा एखादा स्ट्रेन जर तयार केला बदकामध्ये, त्यानंतर बदकाला जागा लागते खाली बरेच त्याचे कन्स्ट्रेन असणार आहेत ना. म्हणजे अंडी उत्पादनात 1 नंबरला चीन, 2 नंबरला अमेरिका आणि भारताचा 3रा क्रमांक लागतो. मांस उत्पादनामध्ये 4था, अंडी उत्पादनामध्ये 3रा, लक्षात ठेवा. आणि इथं दुसरे बी दिलेत, कदाचित तो बी प्रश्न असेल की पहिला क्रमांक कोणाचा लागतो, 2रा क्रमांक कोणाचा लागतो. ठीक आहे, चीन, अमेरिका आणि नंतर आपण 3रा क्रमांक आपला लागतो. अमेरिका मग त्या मानाने चांगला पोल्ट्री उद्योग आहे तिकडं. भारतातील अंडी उत्पादनातील वाढ ही 1995 ते 2005 या काळात जास्तीत जास्त झालेली आहे. काही लक्षात ठेवायची गरज नाही. अंड्याचे उत्पादन विशेषतः दक्षिणेकडचे राज्य, त्यात आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि महाराष्ट्र, बरोबर आहे. जर महाराष्ट्रात ऑलरेडी अंडी उत्पादन होतंय म्हणजे आपल्याकडे सगळं मार्केट सेट आहे. म्हणजे आपल्याला अंडी उत्पादनही करायला काय हरकत नाही आणि मांस उत्पादनही करायला हरकत नाही. एकंदरीत कुक्कुट पालनासाठी आपल्याकडे फेवरेबल वातावरण आहे, एक्स्ट्रीम वेदर नाही, बरोबर आहे. दळणवळणाच्या सुविधा, महाराष्ट्र प्रगत राज्य आहे. आज सगळीकडे जवळजवळ दळणवळणाच्या सुविधा झालेल्या आहेत. फारच रेअर अगदी मावळ प्रदेश म्हणजे डोंगराळ भाग असेल तर तिकडं, डोंगराळ म्हणजे सातपुड्याच्या पर्वतरांगा आहेत त्याच्यातच नसेल दळणवळणाच्या सुविधा ज्या आपल्याला अपेक्षित आहेत त्या. ठीक आहे. त्यानंतर काय काय लागतं तुम्हाला, जमीन चांगली आहे आपल्याकडे, पाणी आहे बऱ्यापैकी, बरोबर. आणि महत्वाचं म्हणजे माणसं आहेत आपल्याकडे खाण्यासाठी, हे आहेत ना, माणसं आहेत. हे सगळं आपण तयार केलं होतं, विजेचं सगळीकडे झालेलं आहे आणि मार्केट आहे, मार्केट उपलब्ध आहे. माणसं आहेत म्हणजे मार्केट उपलब्ध आहे. हे सगळा सेट कार्यक्रम आहे, त्याच्यामुळं कुक्कुट पालनासाठी महाराष्ट्रामध्ये नक्कीच चांगले दिवस आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं आपण डेफिसिट बघितलं, किती अंडी लागतात किंवा किती अंडी लागतात ते आपण बघू. पण मांस उत्पादन म्हणजे दरडोई किती गरज आहे आपली, 10.8, आणि आपण आता सध्या 3.2 एवढंच उत्पन्न करतोय. म्हणजे 6 ते 7 किलो अजून आपल्याकडं फरक आहे. आणि ह्या इंडस्ट्रीमध्ये आपण जर उतरलो तर आपल्याला नक्की भविष्य आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर भारतात अंडी उत्पादन खूप मोठ्या प्रमाणावर होत असले तरी अंड्यांची प्रति व्यक्ती वार्षिक उपलब्धता केवळ 68 अंडी एवढीच आहे. म्हणजे दररोज एक खाल्लं तर 1.25 महिन्यातच संपून जाईल. सगळ्यांनीच खायचं ठरवलं, भारतात सगळ्यांनी अंडी दररोज खायची ठरवली तर 1.25 महिन्यात सगळी अंडी
संपतील. आणि हा आकडा इतर देशाच्या तुलनेत खूपच कमी आहे. अंडी सेवनाची जागतिक सरासरी 250 इतकी अंडी आहे. बरोबर आहे. म्हणजे दुसऱ्या देशामध्ये 250 इतकं अंडे खातात वर्षाला. त्याच्यानंतर काही देशांमध्ये 350. परंतु आपल्या इकडे किती रिकमेंड केलंय हे बघा. प्रत्येक व्यक्तीने वर्षाला कमीत कमी 180 अंडी खाल्ली पाहिजे. ठीक आहे, हेच लक्षात ठेवा. ठीक आहे, रिकमेंड किती आहे? 180. आणि आपल्याकडे उपलब्ध किती आहे? 68. ठीक आहे, म्हणजे हा जो गॅप आहे हा मोठा गॅप आहे. म्हणजे म्हणून आपल्याला अंडी उत्पादनात सुद्धा आपल्याला नक्की वाव आहे. हे बघा, देशाच्या ग्रामीण भागात अंडी उपलब्धतेचे प्रमाण खूप कमी आहे. कारण अंडी उत्पादन करणारे फार्म शहराच्या सभोवती सोयीच्या दृष्टीनं विकसित झालेले आहेत. आता दळणवळणाच्या सुधारित व्यवस्थामुळे खेड्यापाड्यात सुद्धा अंड्याची उपलब्धता हळूहळू वाढत आहे. बघा, जेवढे फार्म झाले पुण्याच्या शेजारी, बहुतेक फार्म, मोठे मोठे फार्म पुण्याच्या शेजारी, बरोबर आहे. हैदराबादमध्ये, बरोबर आहे, कर्नूलमध्ये, चित्तूरमध्ये, ठीक आहे, साताऱ्यामध्ये आहे. साताऱ्याच्या कडेला चांगला बेल्ट आहे, बरोबर. सांगलीचा बी चांगला बेल्ट आहे. म्हणजे बहुतेक जे फार्म्स आहेत ते शहराच्या कारण आहेत. सगळ्या सुखसुविधा भेटतात आणि मार्केट जवळ आहे, मेनली मार्केट जवळ आहे. ठीक आहे, टोमॅटो कुठं जास्त उत्पन्न होतं एवढ्या पट्ट्यामध्ये पुणे जिल्ह्यात माहिती तुम्हाला? जुन्नर, आंबेगाव, बरोबर. का बरं? नारायणगावला मार्केट आहे. ठीक आहे, म्हणजे मार्केटची सुविधा पहिली, मी तर म्हणतो उत्पादन करायच्या अगोदर आपल्याला म्हणजे विक्री झाली पाहिजे. विक्री झाली पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर म्हणून आपलं जे इन्स्टिट्यूट आहे, म्हणजे हे जे इन्स्टिट्यूट आहे अंडे उगवणी केंद्र, हे इन्स्टिट्यूट काय करतं? आम्ही ब्रॉयलर तयार करून विकू शकत नाहीत का? काय आम्हाला कुठला तरी कमर्शियल फार्म म्हणजे ब्रीडर फार्म ठेवायचाच आहे ना. आम्ही देशी सुधारित का ठेवतो? कारण हे तर एक स्टर्डी ब्रीड आहेत ब्रॉयलर पेक्षा. तुलनेनं व्यवस्थापन कमी लागतंय. तुलनेनं आहार म्हणजे चांगलाच दिला पाहिजे. अगदी पिलेट किंवा क्रंबल किंवा प्री स्टार्टर असं नाही. जे घरी उपलब्ध आहे, जे आपण खातो, अगदी शिळा भात राहिला आणि सकाळी टाकला तरी त्यांना जमतंय, बरोबर आहे. किंवा ते बाकीचे फिरून फिरून करतात. आणि उद्देशच हा आहे आपल्या, की याच्यावर त्यांच्या गावामध्ये फक्त विक्री व्यवस्था त्यांची व्हावी, बरोबर. आणि त्यांचं भागावं, तिथल्या गावाचं त्यांनी भागवावं जिथं दळणवळणाच्या सुविधा कमी आहेत किंवा मार्केट कमी आहे. ह्या उद्देशानं आपण मग हे अंडी किती देतात? 100, 150, 180, तुम्ही जशी जात घेताल तसं. कोंबडे 2.5-3 महिन्यानंतर, 3.5 महिन्यानंतर तुम्हाला विक्रीला तयार होतात. म्हणून हे जे इन्स्टिट्यूट आहेत, कुठलंही गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट हे खालच्या तळागाळासाठी काम करत असतं, व्यावसायिक बनण्यासाठी नाही. परंतु आमच्याकडे मी तुम्हाला सांगितलं व्यावसायिक बनण्याची सुद्धा संधी आहे. NLM सारखे प्रोजेक्ट आहे की नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन. त्याच्यामध्ये तुम्ही तुमची कॅपॅसिटी जेवढी तेवढं आम्ही तुम्हाला हे देणार, सबसिडी देणार. किती कॅपॅसिटी असू द्या. तुम्ही म्हणले 5 कोटीचा प्रोजेक्ट करायचा आहे, 5 कोटीचं करा. तुम्ही 2.5 कोटी आम्ही देणार, 2.5 कोटीची मात्र तुमची ताकद पाहिजे. कितीही देणार. 1 लाखाचा करायचा आहे, 1 लाखाचा करा, 50,000 आम्ही देणार. 50 लाखाची ताकद तुमची पाहिजे, 50 लाख आम्ही देणार. म्हणजे तुमच्या कॅपॅसिटीनुसार आम्ही उद्योजक बनवणार आहेत. आणि हे केंद्र शासनाची स्कीम आहे. अतिशय चांगली स्कीम आहे. गेली म्हणजे आम्हालाही 4 वर्ष अगोदर असं वाटत होतं की काहीतरी आहे, हे पैसे देत नाहीत, फसवतील आपल्या लोकांना. परंतु नाही, जर ते सगळं व्यवस्थित नियमाप्रमाणे केलं तर पैसे सुद्धा रिएम्बर्स होतात, चांगल्या पद्धतीने होतात. वेळ लागतो, स्कीमला वेळ लागतो, वर्ष वेळ लागतो सगळ्या प्रोसिजर मधून जायला. परंतु तुमचं सगळं व्यवस्थित असल आणि व्यवस्थित नसल तरी व्यवस्थित करायला काय काय लागतं याची मदत सगळेजण करतात. फक्त बँक मात्र तुम्हाला, म्हणून मी सांगतो तुमची कॅपॅसिटी पाहिजे. मग कॅपॅसिटी स्वतःची घ्या, नाहीतर बँकेमधून घ्या अर्ध्या पैसे. तुमची जेवढ्याची कॅपॅसिटी, तुम्ही म्हणले 5 लाख कॅपॅसिटी माझी, 10 लाखाचा प्रोजेक्ट टाका.